बारामती तालुक्यामधल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांचा पराभव का झाला पाहूयात। माळेगाव सहकारी साखर कारखाना स्थापनेपासून 5 वर्षांचा अपवाद वगळता पवार घराण्याचाच अंमल। मात्र माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 15 वर्षांनंतर विरोधी पक्षाला सत्ता हस्तगत करण्यात यश मिळालंय। या निकालानं अजित पवारांच्या एकछत्री अंमलाला धक्का बसलाय। तावरे बंधूंनी अजित पवारांच्या मनमानीवरती आवाज उठवत सभासदांना भावनिक आवाहन केलं। त्याचवेळी पवारांच्या खासगी कारखानदारीवर असलेल्या प्रेमाविषयीही आवाज उठवला। त्यामुळेच अजित पवारांच्या 6 सभा होऊनही माळेगावच्या सभासदांनी राष्ट्रवादीला नाकारलं। ऊस उत्पादक सभासद अडचणीत आलाय आणि खाजगी कारखाने खाजगीच्याच पद्धतीने चालणार असल्यामुळे ते शेतकऱ्यांचे अतिशय नुकसान होणार आहे आणि म्हणून आम्ही त्यांची साथ सोडली। आता 90 कारखाने फक्त सहकारी राहिलेत आणि 77 खाजगी कारखाने महाराष्ट्रामध्ये चालू केलेत। या सगळ्याचे प्रवर्तक आपण आहात आणि म्हणून महाराष्ट्राचा तमाम शेतकरी लुटण्याचं जे महापाप आपण करतात ते महापाप आपल्याला थांबवलं पाहिजे। तर माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंगचा फटका बसला असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे। पराभव मान्य केलेला आहे, तो विचार करायला लावणारा पराभव आहे। वास्तविक तिथं 10,000 मतदार आहे। क्रॉस वोटिंग प्रचंड त्या ठिकाणी झालं। काही महिन्यापूर्वीच मी तिथं 90,000 निवडून त्या ठिकाणी आलो होतो। अजित पवारांच्या एकहाती सत्तेला चपराक बसल्यानं आगामी काळात होणाऱ्या जिल्ह्यातल्या इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका चुरशीच्या ठरणार आहेत। राहुल ढवळे, झी मीडिया, माळेगाव, बारामती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।